SRPF गट क्रमांक 5 दौंड जो 24 मे म्हणजे आजचा पेपर आपण पाहूयात. गणित आणि बुद्धिमापनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता पाहूयात. काही निवडक प्रश्नांची स्पष्टीकरणही आपण पाहणार आहोत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ते 5050. त्रिकोण एकूण त्रिकोण असतील 15. 10 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज असेल 3025. चौथा प्रश्न आहे जर 45 मधून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरेल, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे जेवढे ससे तेवढेच बदक. तर त्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे सस्यांची संख्या किती. तर सस्यांची संख्या आहे 18. थोडा कन्फ्यूज प्रश्न होता हा. एक्सची किंमत असेल 1. 7वा प्रश्न आहे सार्थक व समीरच्या या दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला विचारली होती आणि ही बेरीज आली असती 20 वर्ष, पर्याय 1. 8वा प्रश्न जर 12% नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू आपल्याला 3584 रुपयाला विकावी लागेल. 9वा प्रश्न आहे दर साल दर शेकडा व्याजाचा दर 12.102% असेल. 10वा प्रश्न आहे तर बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या असेल 16. 2 प्रश्न चुकले असतील. त्या बाळाचं वय असेल 1 वर्ष. 4 चाचण्यानंतर ते विद्यार्थिनीच्या सरासरी असेल, विद्यार्थिनीच्या गुणाची सरासरी n+5 ABCDE आणि F यांच्या वजनाची सरासरी असेल 41 किलोग्रॅम. x अधिक 1/x बरोबर 15. x वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत असेल 223. 15चा वर्ग वजा 2. 15वा प्रश्न गुणोत्तर दिलेला आहे 3/4. लहान संख्या विचारलेली आहे. मसावे आहे 6. 6 गुणुले 3 जर केलं असतं तर आपल्याला उत्तर 18 मिळालं असतं, पर्याय क्रमांक 3. 16वा प्रश्न क्षेत्रफळ दिलंय चौरसाकृती बागेचं 4096, म्हणजे आपलं वर्गमूळ निघेल 64 आणि 64ला पुन्हा आपण 4ने गुणलं तर आपली परिमिती येईल 256 मीटर. 17वा प्रश्न हा सर्व विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला असेल. एकूण हस्तांदोलन होतील 300. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे 62 गुणिले 31. 19व्या प्रश्नाचं उत्तर असेल सूत्रमान अंतरकोनांच्या मापाची बेरीज करण्यासाठी सूत्र आहे n-2 गुणिले 180 अंश. n म्हणजे बाजूंची संख्या. बाजू दिल्या आहेत 8. 8 मधून 2 गेले 6. 18 सक 1800. 1080 उत्तर येईल. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे परिवर्तुळाची त्रिज्या असेल 6.5. कर्ण आहे 13.
13च्या निम्म 6.5. 5:10 झाले असतात. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण असेल 95 अंशाचा. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळवार. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे 33.1/3. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे 23व्या प्रश्नाचं उत्तर 33.1/3. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे 8 तास. सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक आहेत. दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केल्यास टाकी भरायला 8 तास वेळ लागेल. 25व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 200 पुठ्ठे बनवता येतील. आता हे पुढं होतं तर काय करायचं होतं पहा. या दोघांचा गुणाकार पुन्हा गुणुले 2, मधली संख्या मिळाली असती 60. याच पद्धतीने 7 7 8 56, 56च्या दुप्पट 112. तसं 12 गुणुले 2 उत्तर मिळालं असतं 336. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे निळा. हे जे रंग दिसत आहेत ते इंद्रधनुष्यातील रंग आहेत. निळा हा रंग सुद्धा इंद्रधनुष्यामध्ये असतो. चैत्र, फाल्गुन, वैशाख, माघ, ज्येष्ठ आणि उत्तर आपल्याला मिळालं असतं पौष. सुरुवातीचा महिना, शेवटचा महिना. सुरुवातीचा दुसरा महिना, शेवटचा दुसरा महिना. सुरुवातीचा तिसरा महिना आणि शेवटचा तिसरा महिना पौष. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे सासरा. हे अचूक उत्तर आलं असतं. 30व्या प्रश्नाचं उत्तर 1 2 3 व 4 अनुकरण करत नाहीत. 31व्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं प्रत्येकी 3 किलोमीटर प्रवासानंतर ते प्रथम एकमेकांना भेटतील. पर्याय 1 म्हणजे विधान ब बरोबर हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे 12 मीटर. 33व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असतं 12. हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. DECGचा कोड आपल्याला मिळाला असता 2485. 35वं हे कोड आपण पाहूयात. 7 बरोबर 350, 4 बरोबर 68, 8 बरोबर 520, 10 बरोबर किती? 7चा घन अधिक 7 350 येईल. 4चा घन अधिक 4 68 येईल. 8चा घन अधिक 8 520 येईल. याच पद्धतीनं 10चा घन अधिक 10, 10चा घन येईल 1000 अधिक 10 1010 हे उत्तर आपलं बरोबर असेल. 36व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं PI. 37व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ह्या पतंगाकृती. कारण 4 समान भागामध्ये विभागणी होत नाही म्हणून क हे उत्तर असेल आकृती क्रमांक 1. आकृती क हे उत्तर असेल. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे डी हा पर्याय YOSL. Q17 अधिक 1 वजा 1 या पद्धतीनं अधिक 1 वजा 1 YOSL हे उत्तर मिळालं असतं. सोने AU तर चांदी AG. 41वा प्रश्न पहा.
गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा होता. या बी, सी आणि डी या 3 पर्यायांचा आपल्याला वर्गमूळ काढता येतं, पण 0.025 आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून पर्याय 1. 42वा प्रश्न, 27,494 2चा वर्ग शेवटी लिहायचा, 7चा वर्ग सुरुवातीला. या पद्धतीनं 3चा वर्ग 9 शेवटाला आणि 4चा वर्ग सुरुवातीला 169 हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. 43व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, रात्री 9:27. 44व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाची. 45व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे निमपट. 46वा प्रश्न, प्रत्येक जे कडला अंक दिलेले आहेत 5 अधिक 3 8, 8 आणि 2 10 आणि 1 11, 11 गुणिले 5, इथं कडचे अंक आहेत 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 16 3 19, 19 गुणिले 4 9 7 16, 16 आणि 6 22 आणि 5 27 गुणिले 3. आता इथं आपल्याला बेरीज मिळेल 20 आणि 15 35, 35 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे 70. एका सांकेतिक भाषेत 32 बरोबर 19, 43 बरोबर 37, तर 65 बरोबर किती? हा जरा मिनिट ठरवणारा प्रश्न होता. IMP क्वेश्चन हार्ड होता. कसा होता पहा. 3चा घन वजा 2चा घन या पद्धतीनं 3चा घन वजा 2चा घन 19 आला असतं. 4चा घन वजा 3चा घन 37 येईल. तसं आता 6चा घन 216 वजा 5चा घन 125. आपल्याला उत्तर 91 मिळेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. आता क्रम पहा कसा आहे. किलोमीटर 1 नंबरला, किलो हेक्टर 2 नंबरला, डेका 3 नंबरला, मीटर 4ला आणि डेसी 5ला. तर मधोमध हा डेकामीटर आला असतं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. हा अगदी सोपा प्रश्न होता. याचं उत्तर आहे उत्तर. आणि 50व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 13 किलोमीटर. आपण या ठिकाणी 50 पैकी 50 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. काही मोजक्या आणि निवडक कठीण प्रश्नांची उत्तरं आपण स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत. धन्यवाद.